बकासूर सारखा या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये नंदी होईल का? काय वाटतंय तुम्हाला मित्रांनो? बकासूर आहे, त्याचा विक्रम मोडणं अशक्य आहे. त्याच्यासारखा नंदी या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये खरंच होऊ शकत नाही. काय लाळा लागलाय त्या बकासूरचा काय माहीत नाही. डोळ्यामध्ये पाणी येतं मित्रांनो. बकासूर ज्यावेळेस हारतो ना त्यावेळेस त्या नंदीचा एक लाळाच वेगळा आहे. अखंड महाराष्ट्राचा लाडका बैल आहे तो, आणि जिंकताना खूप खूप आनंद होतो. परंतु ज्यावेळेस हरतो बैल त्यावेळेस खूप वेदना होतात मनाला. काय माहीत, पण तो नंदी वेगळाच आहे. काय त्यासारखा बैलच होऊ शकत नाही मित्रांनो. कारण की एवढा तो पळतो, जीवाची बाजी लावतो मित्रांनो. अक्षरशः मैदानामध्ये ऊन असो ताण असो, अक्षरशः त्या बैलाबद्दल बोलताना खरंच डोळ्यामध्ये पाणी येतंच. अहो काय त्याचा इतिहास मोडणं आवश्यक आहे मित्रांनो. त्याचं विक्रम तोच मोडतोय. आणि मला नाही वाटत की बैलगाडा शर्यत क्षेत्र पुन्हा एकदा बघितलं जाईल. ज्यावेळेस बकासूर शर्यतीत पळताना थांबेल त्यावेळेस, आणि देव करो कधी थांबलाच नाही पाहिजे, तो सारखा पळतच राहिला पाहिजे मित्रांनो. खरंच एक ती म्हणतात ना, एक दैवी शक्तीच आहे त्याच्यामध्ये, बघा ना तुम्ही. परंतु वाईट गोष्टीत वाटतं मित्रांनो. पुशेगावमध्ये हारला, कोरेगावमध्ये हारला, हिंद केसरीच्या मैदानामध्ये गटाला हारला, त्याचं वाईट वाटतं, बाकी नाही काय. एवढा मोठा नंदी, परंतु तुम्ही बघितलं त्याच्या पण काहीतरी मागे असणार हो. आजकाल माणसं खूप वाईट आहेत. एखाद्याचा बैल पळत असेल तर त्या बैला तो बैल कसा थांबला पाहिजे पळायचा. माणसं आजकाल तुम्हाला सांगतो मित्रांनो, एक बघवत नाही लोकांना, कोणाला बघवत नाही. बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये काही चांगली लोक आहेत मित्रांनो. असं म्हणत नाही की बैलगाडा क्षेत्रामध्ये अशी लोक आहेत की बाहेरची लोक म्हणतोय मी तुम्हाला. काही लोकांना चांगलंसुद्धा वाटतं, काही लोकांना वाईटसुद्धा वाटतं. कारण की असं झालं, आपल्याला काय, आपला नंदी पळतोय तो एक महादेवाचा अवतार आहे. एखादोन मैदानं हारला म्हणून काय लय मनावरती घ्यायचं नसतं. पुन्हा मैदानाची तयारी करायची असते आणि जोरदार कमबॅक करतो बकासूर, सगळ्या महाराष्ट्राचा लाडका. आणि तुम्हाला माहितीच आहे, पुशेगावमध्ये लय वाटलं मित्रांनो. आयुष्यातलं पहिलंच मैदान बघायला गेलो, म्हणजे ब्लॉग बनवण्यासाठी गेलो. खूप लोकांच्या कमेंट्स याच्या घरी बसून व्हिडिओ बनवतो आहे मैदानात जा. आयुष्यातलं पहिलंच मैदान गेलो, ब्लॉग बनवायला गेलो. खाली हासूड पडला मांडीवरती, अक्षरशः मांडी सुजली, चालायत नव्हतं. तर मला माहीत नाही, मी तेवढी सचिनची मुलाखत घेतली. लक्ष तुम्ही बघा, माझी तेवढीच मुलाखत आहे. सचिन एवढीच मुलाखत आहे पुशेगावच्या मैदानाची माझी. परंतु त्या बकासूरसाठी गेलो. काय लोक होती, कर्नाटकातून लोक आलेले मित्रांनो, मध्य प्रदेशवरून एवढं लांबून आलेली. आणि त्या ठिकाणी बकासूर ज्यावेळेस हारला त्यावेळेस लय मूड ऑफ झाला. आणि त्या दिवशी कोरेगावमध्ये तर अक्षरशः डोळ्यात पाणी आलेलं. पण भावना दाखवू शकत नाही मित्रांनो. मैदानामध्ये आपण सुद्धा एक यूट्यूबर आहे, आपल्याला सगळे नंदी समान आहेत. परंतु एक मनामध्ये बकासूरचा विचार असतोच की आपला एवढा चांगला टॉपचा नंदी हारला त्याच्याबद्दल नाही मित्रांनो. बकासूरची गाडी ज्यावेळेस हारली, म्हणजे फॉल झाली, गाडी तास पलटी करून गेली मल्हारची, त्यावेळेस मल्हार आणि बकासूरची, त्यावेळेस खाली कॅमेरा असतात बघा, सुट्टीच्या ठिकाणी कॅमेरा असतात. त्या कॅमेऱ्याच्या खाली एक बांबू होता, त्या बांबूला जाऊन धडकली गाडी. तिथं वाईट वाटते थोडंसं. बकासूरला डोक्याला तिथं लागलेलं, अक्षरशः तिथं लोक खूप बारकी पोरं होती. अक्षर डोळ्यात पाणी होतं मित्रांनो. ते दाखवू शकत नव्हतं ते, त्यामुळे मी दाखवलं नाही. परंतु या बैलगाडा शर्यत क्षेत्रात देव बकासूरला त्याच्यासारखा बैल होणे नाही आहे. मला नाही वाटत की त्याच्यासारखा नंदी होईल या भविष्यात, पुढं कधीच होऊ शकत नाही मित्रांनो. तो पळतोय तोपर्यंत डोळे बघा, डोळे म्हणजे
तुमचे जोपर्यंत तुम्ही आहात, जोपर्यंत लांबून घरनं बघताय, कुठनं बघताय, परंतु तुम्ही मैदानामध्ये आणि जवळून बघा, तुमच्या कॅमेऱ्यामध्ये कैद करा तो नंदी आणि आयुष्यभर ते आठवणी ठेवा. आणि एवढंच मला सांगणं आहे की बकासूरला खूप सारा सपोर्ट करा आता ज्या मैदानामध्ये, कारण की आता बकासूरचं उतार तर होत राहिले, आज नाही उद्या तो थांबणारच आहे पळायचा. फक्त एवढंच आहे की खरंच खूप लळा लागतो बकासूर हरला की, लाडा म्हणजे डोळ्यात पाणी येतं. पण असं जिंकला की भारी वाटतं. काल तुम्ही बघितलं काय लय गाणं खूप लोकांना आवडलं. आणि आहेतच तसे संतोष मामा आपल्या सगळ्या महाराष्ट्राचे लाडके. आणि बघूया महाराष्ट्राचा लाडका बकासूर परवा दिवशी पळतोय टॉपच्या नियोजनामध्ये.